तर फ्रेंड्स, आम्ही आज आलो होतो कोळवाडी येथे. तर फॅमिली फंक्शन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कोळवाडी येथे आलेलो होतो. तर कोळवाडी हे पुण्याकडे जाताना आळे फाटा लागतो, तर तिथे आहे थोडं आतमध्ये गेल्यानंतर. आणि तिथे बघा कोळवाडीमध्ये रेड्याची समाधी आहे. तर जेव्हा आम्ही इथे आलो होतो तर इथे समाधी मंदिराची तिथे मोठी यात्रा भरलेली होती. तर दरवर्षी इथे यात्रा भरत असते, खूप मोठी 3-4 दिवस यात्रा असते ही. तर आम्ही सुद्धा आलो होतो ह्या यात्रेमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. तर हो, ह्याच रेड्याचं मंदिर हे समाधी मंदिर. तर ज्यावेळी संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडे निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई हे जेव्हा ते मुंजीसाठी पैठणच्या धर्मपीठाच्या अधिकाऱ्यांकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी गेले, तर त्यावेळी एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की तू सगळ्यांना जीवाशिवाचे तत्वज्ञान सांगतो, तर तू ह्या रेड्याच्या मुखातून वेद म्हणून दाखव. त्यावेळी तो रेडा त्या ठिकाणातून तिथून जात होता. तर संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रेड्याच्या तोंडातून मुखातून वेद म्हणून घेतले आणि त्या रेड्याचं नाव होतं ज्ञान्या. तर ज्ञान्या नावाचं रेड्या नंतर मग ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांसोबत तो चालू लागला. तर तो चालता चालता या ठिकाणी तो दमला आणि मग या ठिकाणी त्याची समाधी बांधली गेली. तर ज्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते, तर त्यावेळी ज्ञानेश्वर हे फक्त 12 वर्षाचे होते. आणि या ठिकाणी रेड्याची समाधी बांधली गेली आणि मोठं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. अजूनही मंदिराचं काम चालू आहे. तर इथे दरवर्षी मोठी यात्रा भरली जाते. तर इथे जे हे बाबा आहेत, तर हे आम्हाला टिक्का लावून देत आहे सगळ्यांना. तर इथे आम्ही सगळ्यांनी टिक्का लावून घेतलेला आहे. तर इथे अजून व्यवस्थित यात्रा भरलेली नव्हती, म्हणजे आता पहिलाच दिवस होता त्यामुळे. तर इथे सगळी सजावट चालू आहे, फुलांचे हार वगैरे लावून झालेले आहेत आणि अजूनही थोडेसे बाकी आहे डेकोरेशन. तर वरती बघा विठ्ठलाची मूर्ती मस्त, आणि एका साईडला संत तुकाराम आहेत आणि एका साईडला संत ज्ञानेश्वरांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि पुढे सुद्धा काम चालू आहे आणि इथे भजन चालू होतं समोर. तर इथे भजन चालू होतं आणि इथे छोटंसं मंदिर आहे देवाचं. तर इथे नारळ वगैरे फोडला जातं आणि इथे नवीन मंदिर आहे बघा इथे. तर इथे आतमध्ये रेड्याची समाधी आहे. तर इथे भजन कार्यक्रम चालू होता आणि इथे मोठे ज्ञानेश्वरांचे आणि रेड्याची पोस्टर लावलेलं होतं मोठा. तर इथे मंदिराच्या आतमध्ये बघा संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे वरती आणि खाली रेड्याचं मुंडकं दिसतंय. तर इथे रेड्याची समाधी आहे आणि सगळे इथे पाय पडायला येत आहेत, आज यात्रा आहे तर. आणि मागे सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. तर इथे मंदिराच्या परिसरामध्ये मोठमोठे बॅनर लावलेले होते आणि त्या ठिकाणी दिलेलं होतं की मंदिर तयार झाल्यानंतर ते कसं दिसेल. तर इथे बघा रेडा समाधी मंदिर असं लिहिलेलं आहे आणि पूर्ण दाखवलेलं आहे की मंदिर पूर्णपणे तयार झाल्यानंतर कसं दिसेल. तर इथे आम्ही ते झाल्यानंतर यात्रेमध्ये आलो होतो. तर अजून यात्रा पूर्णपणे भरलेली नव्हती, तर आता नुकतेच दुकानं लावणं चालू होतं. तर फक्त इथे पाणीपुरीचं दुकान चालू होतं, तरी तिथली पाणीपुरी आम्ही टेस्ट करून बघितले. तर हे बघा, हे आहे पाणीपुरीचं दुकान. तर इथे आम्ही पाणीपुरी खायला बसलो होतो. जत्रा खायची असते का? पाणीपुरी खायची. समजलं का कसं जुई? समजलं का? नाही ओली. तर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो इथे उसाचा रस पिण्यासाठी. उसाचं रसाचं दुकान चालू होतं.
तर फक्त 2च दुकानं हे ते चालू होते। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।